मी महाराजांचं पुनश्च अभिनंदन करतो। आता अधिक वेळ न घेता मूळ मुद्द्याकडे येतो। मूळ मुद्दा म्हणजे हा पण मुद्दाच आहे। आज एक शब्द हा सम्यक ज्ञाता स्वर्गे लोके कालविद्भवति। पवित्र अशा श्रावण मासामध्ये कोणी उपवास केले, कोणी जप केले, तप केले, पारायण केले, अनुष्ठान केले। हे सगळे करायचं मुख्य उद्देश काय, कशासाठी आम्ही हे करतो? तर लिंगांग सामरस्य मोक्ष प्राप्तीसाठी, मुक्ती प्राप्त करण्यासाठी, जनन मरण रूपी या संसार भवबंधनातून मुक्त होण्यासाठी हे करतो। पण वेदामध्ये सांगितलेले आहे एकच शब्द हा सम्यक ज्ञाता स्वर्गे लोके कालविद्भवति। 4 वेद, 28 शैवागम, उपनिषद, भगवद्गीता, परमरहस्य, सिद्धांत, शिखामणी या सगळ्या ग्रंथांच्या अध्ययन करून असं नाहीये, करावं। पण वेद सांगते एकच शब्द जरी आहे ना, तुम्ही व्यवस्थितपणे समजून घेऊन जर उच्चार केला तर तो एका शब्दाने सुद्धा तुम्हाला मोक्ष मिळू शकते। मोक्ष